मित्रांनो, जीवनात तुम्हाला चढ उतार अनुभवायचे असतील तर महाराष्ट्रात गड किल्ले काय कमी आहेत? तुमच्या कष्टाच्या पैशांना का मार्केटचे नसते चढ उतार दाखवताय? अहो, त्यापेक्षा त्यांना समतासमत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. आणि त्यामध्ये पूर्वी फार जुनं गाणं होतं, पुराणा मानो. तसं आपल्याला कोपरगाव लावलं म्हणजे म्हणावं, मला ते म्हणणं गरजेचं आहे. पुराणा मानो. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अवैध धंदे व गुन्हेगारी प्रवृत्तींना मिळणारा आश्रय मोडून काढण्याची आवश्यकता असून यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनानं समन्वयानं काम करणे अपेक्षित आहे. नागरिकांमधील भीती दूर करून त्यांना थेट प्रशासनाशी जोडण्यासाठी लवकरच एक विशेष हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात येईल. याद्वारे प्राप्त होणाऱ्या तक्रारींमध्ये नागरिकांची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवून प्रशासनामार्फत योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल, अशा शब्दात जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी नागरिकांना आश्वस्त केलंय. कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीच्या व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या 64 निवासस्थानांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पोलीस दलासाठी अत्याधुनिक 4 फॉरेन्सिक लॅब व्हॅनचे लोकार्पणही करण्यात आले. याप्रसंगी आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, नगराध्यक्ष पराग संधान, गोदावरी दूध संघाचे संचालक राजेश परजणे आदी उपस्थित होते. याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात 5 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना गृहसंकुलाच्या चाव्या हस्तांतरित करण्यात आल्या. प्रास्ताविक पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी केलं तर आभार पोलीस निरीक्षक संदीप काळे यांनी मानले. निर्भीड न्यूज, योगेश जोखे, कोपरगाव. एकच त्यांनी ध्येय मनामध्ये ठेवलं की आमच्या पोलीस अधिकारी असतील, शिपाई असेल, त्याला जर स्थैर्य देत असेल, त्याच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा जर आपल्याला असेल तर पहिल्यांदा त्यांच्या निवासस्थानाची सोय झाली पाहिजे. उत्तम प्रकारचं पोलीस स्टेशन झालं पाहिजे. आज सगळ्यात मोठी इमारत राहता पोलीस स्टेशनची पोलीस क्वार्टरची आहे. आपल्याला कल्पना नसेल, राहता पोलीस स्टेशनची इमारत 7 मजली आहे. मला आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी इमारत आहे, 7 मजली. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे आज पोलिसांच्या कल्याणाच्या दृष्टीने आणि त्यांच्या कामामध्ये चांगल्या प्रकारची गती येण्याकरता हा जो उपक्रम माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घेतला, आपल्या सर्वांच्या दृष्टीने मला वाटतं ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आजही मुंबईच्या पोलीस हाऊसिंग कर्जाने घेतलेला पुढाकार, तुमच्या पोलीस हाऊसिंगच्या आपल्या ज्या प्रमुख DG आहेत मावतं त्यागी मॅडम, आणि आता नव्यानं पोलीस हाऊसिंग बोर्डाचे अध्यक्ष म्हणून चहल साहेबांची निवड झाली, जे आपल्या अपर मुख्य सचिव होते. यातूनच सरकारची बांधिलकी पोलीस विभागाच्या करता किती, पोलिसांच्या कल्याणासाठी किती सरकारची बांधिलकी हे त्यातून स्पष्ट होतं. आज आपल्या पोलीस स्टेशनच्या इमारतीमध्ये याच्यासाठी तत्कालीन आमदार अशोकरावजी काळे यांनी घेतलेला पुढाकार, त्यावेळेचे आमदार स्नेहलताई कोल्हे यांनी घेतलेला पुढाकार, आणि विशेष करून आशुतोष काळे यांचं मी अभिनंदन करील की आपले स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून त्यांनी जो मोठ्या प्रमाणात निधी आणला, पण त्याचा परिणाम आपल्याला हे पोलीस स्टेशन आपल्याला ठिकाणी इमारती पूर्ण करता आल्या. आणि मुळे आज या संकुलामध्ये येत असताना मला विशेष आनंद होतोय आणि अपेक्षा आहे मला की या संपूर्ण इमारतीच्या कामाला गती देताना आणि इमारत पूर्णतेला जाताना त्यातून त्याच पद्धतीने न्यायदानाची अपेक्षा जनतेच्या मनामध्ये राहील. आणि अशा अपेक्षा, जनतेच्या अपेक्षा निश्चितपणे आमचा पोलीस विभागातला कर्मचारी असेल, अधिकारी असेल, तो पूर्ण करील. याच्याबद्दल माझ्या मनात काही संदेह नाही आहे. खरं म्हणजे मी घारगे साहेबांना विनंती करणार आहे की जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करण्याचा आपण एकदा एक मोठं धाडस करा. आजची पिढी त्यामुळे अतिशय बरोबर होत चाललेली आहे. महाविद्यालयाच्या बाहेर सर्वेक्षण, तुम्ही CCTV बसवा,
आम्हाला पैसे मागा. मी सगळ्या महाविद्यालयाच्या बाहेर CCTV देण्याचं काम जिल्हा नियोजन मंडळातून करण्याची माझी तयारी आहे, सगळ्या महाविद्यालयाच्या बाहेर, ज्यामुळे त्या ठिकाणी कोड येतो आणि त्याचे सगळे फीड जो आहे तुमच्या तालुका लोकल पोलीस स्टेशनला जोडून घ्या. आता तुमचं कमांड सेंटर आपण तयार केलेलं आहे, आपण ते कमांड सेंटरला आपण जोडून घ्या. 24/7 तुम्ही जर सर्व्हेलन्स वाढवला, ही जी काय धुमाकूळ घातलेल्या लोकांनी अंमली पदार्थाच्या नावाखाली, आपल्या जिल्ह्यात नाही सगळीकडेच आहे. MDचं काय, गुटखे आहेत, गुटखर बंदी असताना समोरच पान टाकून त्या भले मोठे त्या ते गुटख्याच्या पट्ट्या लावलेल्या आहेत. हे सगळं मला वाटतं एक धाडस करून आपल्या जिल्ह्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. ह्या जिल्ह्यामध्ये जे काय आपण निर्णय करू, जे काय आपण पाऊल उचलू, मी आपल्या सर्वांच्या जनतेच्या वतीने मी पोलीस अधीक्षकांना खात्री देतो, तुमच्या प्रत्येक कारवाईला आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीमागे आहोत, ही तुम्हाला या निमित्ताने मी खात्री देतो. मी तक्रारीला गेलो कोणाविरुद्ध, तर पोलीस त्या गुंडांना फोन करतात की तू तक्रार द्यायला हा माणूस आलेला आहे. अशी वस्तुस्थिती आहे. लोकांमध्ये भीती आहे की आमचं नाव गोपनीय राहील का नाही. तर मी तुम्हाला सगळ्यांना खात्री देतो की मी आता जिल्हा स्तरावर मी आता एक हेल्पलाईन नंबर जाहीर करणार आहे. सगळ्या जनतेने त्या माझ्या नंबरला फोन करायचा. म्हणजे तुमच्या नाव कोणी सांगण्याची गरज नाही, तुमच्या वतीने मी ते काम करतो, म्हणजे मग सगळं व्यवस्थित होईल. माझं नाव येऊ द्या, त्याची मला चिंता नाही आहे. कारण या निमित्तानं आमच्या जिल्ह्यातल्या पोलीस प्रमुखांना मदत होईल, त्या ठिकाणी पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षकांना मदत होईल, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मदत होईल, आणि आपल्याला करावं लागेल. मला वाटतं मी पोलीस अधीक्षकांना विनंती करणार आहे की तुमच्या कारणात एक तुम्ही हेल्पलाईन नंबर सुरू करा. आपलं जे कमांड सेंटर आपण तयार केलेलं आहे ते तर माहिती मागवा ना. तुमच्या अपर पोलीस अधीक्षकांच्या कारणामध्ये हेल्पलाईन नंबर करा, व्हॉट्सअप नंबर द्या. आपण माहिती गोपनीय जर ठेवण्याचा जर आपण प्रयत्न केला आणि जर तो गोपनीय ठेवली माहिती, तुम्हाला सांगतो हे गुन्हेगारीला मुश्किल त्यांच्या आवडायला काही वेळ लागणार नाही, 100% काम करता येईल आपल्याला. आपली कारवाईची माहिती अगोदर गुन्हेगाराला कळते. वाळू धंद्यात येते ना, तहसीलदार गाडी निघाली की लगेच समोर फोन जातो, निघाले साहेब. तहसीलदारचा ड्रायव्हर या ठिकाणी त्या होता काय खबरी होता, तहसीलदारचा ड्रायव्हर खबरी होता. काय सांगणार तुम्ही आता. आणि मग हे लोक कळवतात तहसीलदार निघाले. गुन्हेगारीची ताकद या आर्थिक ह्या मिळणाऱ्या वाम मार्गाने पैशाच्यामुळं त्याची ताकद एवढी वाढत चाललेली आहे, त्या समाजातल्या सामान्य लोकांना मोजायला तयार नाही. ग्रामपंचायतले भांडणं कशामुळे वाढले, हा जो हरामाचा पैसा येतोय गुन्हेगारीमध्ये, त्याच्यामुळे गुन्हेगारीचं बळ वाढत चाललं आणि त्यातून मग त्यांना राज्याश्रय मिळतो आमच्यासारख्या लोकांकडून, त्यामुळे ते फोपत चाललं. त्याला पोलीस दलाच मी दोष देत नाही, आम्हीच राज्यकर्ते अशा अवैध धंद्याला ज्यावेळी आम्ही आश्रय देतो, त्यांना पाठबळ देतो, पोलीस तरी काय करतील. आम्ही जरा फोन करतो, साहेब काळजी, आपला माणूस आहे, पाहून घ्या जरा. आता गुन्हेगार आपला माणूस कधी पण झालाय मला समजायला तयार नाही, म्हणजे पोलीस काय करतील. त्यामुळे आपण जसे पोलीस कर्मचारी काही प्रमाणात दोषी असतील, आपण दोषी आहोतच ना. आपण अंतर्मुख होणार, आपण स्वतःहून विचार केला पाहिजे की आपलं काय चुकतंय. सामाजिक व्यवस्था जी आपण निर्माण केलेली आहे, त्या सामाजिक व्यवस्थेमध्ये कुठं चूक होते, याचा सकलेन आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे, अशी माझी सगळ्यांनी विनंती आहे. एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी आपण घडून आणला. खरं मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर 14 ते 19 मध्ये सुद्धा आणि आताही केवळ आणि केवळ त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज ह्या संपूर्ण महाराष्ट्राच्या पोलिसांची निवासस्थानं असतील, पोलीस स्टेशन असतील, त्याच्यामध्ये पूर्ण आता कायकल्प होतं. आज फोरेन्सिकच्या व्हॅन्स आपण देणार आहोत. आता प्रत्येक पोलीस मला वाटतं DYSPच्याकडे एक फोरेन्सिक व्हॅन देणार आहोत आपण. एका वेळी त्याच्यामध्ये मला वाटतं 32 टेस्ट होणार त्यामध्ये एकाच वेळी. त्याच्यामध्ये स्टाफ दिलेला आहे, त्या दोन्ही प्रकारची यंत्रणा आहे.
म्हणजे अशा ज्या घटना घडतात मग ते सॅम्पल पाठवा, ते 8-8 दिवस येत नाहीत, मग ते गुन्हेगारीच्या बाबतीमध्ये गुन्हे दाखल करण्यामध्ये विलंब होतो. विलंब झाला म्हणजे लोकांचा गैरसमज होतो. पण या फॉरेन्सिक व्हॅन दिल्यामुळे आता ताबडतोबीनं त्याच्यामध्ये 32 टेस्ट लगेच होतील आणि गुन्हे त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यामध्ये मोठी मदत आमच्या पोलीस यंत्रणेला मिळणार आहे. ती सुद्धा एक मोठं पाऊल माननीय देवेंद्रजींनी त्यासाठी उचललेलं आहे. त्यामुळे तपासाला गती मिळेल आणि लोकांना अधिक प्रकारचा चांगल्या पद्धतीचा न्याय देता येईल अशा प्रकारची आणि मी त्यांना अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा ठाकरे साहेब आपलं आणि आपल्या सगळ्या सहकाऱ्यांचं आणि आपल्या सर्वांचं मनापासून या निमित्तानं मी अभिनंदन करतो. आमदार आशुतोष काळे यांचा सुद्धा विशेष प्रयत्न या सगळ्या कामात राहिलेला आहे. त्याचबरोबर आमच्या माजी आमदार स्नेहलताई यांचा सुद्धा पुष्कळ या कामात त्यांचा आग्रह होता, धडपड होती, त्यांनी सुद्धा चांगले प्रयत्न केलेत. त्यांना सगळ्यांना आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. होळीच्या काल होळी झाली, होळीच्या शुभेच्छा देऊन टाकतो. आणि त्यामध्ये पूर्वी फार जुनं गाणं होतं, पुराणा मानो तसं आपल्याला कोपरगाव लावलं म्हणजे म्हणावं लागलं, मला ते म्हणणं गरजेचं आहे. बुराणा मानो पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे का आपल्या कोपरगाव शहराच्या वैभवामध्ये भर घालणारी आणि आपल्या पोलीस बांधवांसाठी सुसज्ज आणि सुरक्षित निवासाची व्यवस्था सोय उपलब्ध करून देणारी ही इमारत वसाहतीची आणि पोलीस स्टेशनची या ठिकाणी उभारली गेली आणि त्याचं लोकार्पण आज होत आहे. आणि या लोकार्पणाच्या निमित्ताने आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. कारण या दोन्ही इमारतीचं जे काही निधीचं उपलब्धता करण्याची काम किंवा घोषणा होती अजितदादांनी त्या काळामध्ये केलेली होती. कोपरगावमध्ये पूर्वी आपल्याकडे एकच पोलीस स्टेशन होतं. 2013 साली या एका पोलीस स्टेशनवर भार जास्त होता आणि म्हणून त्यावेळेचे आमदार माजी आमदार अशोकरावजी काळे साहेब यांनी 2013 साली कोपरगाव शहर आणि कोपरगाव तालुका अशी वेगळ्या 2 पोलीस स्टेशनची निर्मिती करून आणली. आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे 2019 साली जी काही संधी आपण मला दिली, या सर्व गोष्टींचा पाठपुरावा त्या ठिकाणी करून योग्य जे काही करणं गरजेचं होतं समस्या सोडवण्यासाठी अनेक बैठका घेऊन या सगळ्या गोष्टी केल्या आणि म्हणून या सर्व गोष्टीचं काम आज आपल्याला त्या ठिकाणी उभं दिसतंय. याचं उद्घाटन करण्यासाठी खरं म्हणजे मी अजितदादांना विनंती केली होती ऑक्टोबरमध्ये, परंतु नगरपालिकेची निवडणूक, जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक संपल्यानंतर तुला वेळ देतो आणि दुर्दैवाने आपल्या सर्वांना कल्पना आहे की जी घटना घडली. मी साहेबांना विनंती केली का दादांची तारीख जिल्हा परिषद निवडणूक झाल्याशिवाय मिळणार नाही. पोलीस बाहेर राहत आहे, कुठे दुसरीकडे राहत आहे आणि म्हणून त्यांना क्वार्टर मिळाले पाहिजे. आपण लवकरात लवकर तारीख द्यावी. दुर्दैव आपलं असं का साहेबांनी 2 तारीख दिली आणि 28 तारखेला ती घटना घडली आणि म्हणून 2 फेब्रुवारीचा कार्यक्रम त्या ठिकाणी होऊ शकला नाही. म्हणून आज हा कार्यक्रम होतोय. त्यावेळेसचे गृहमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि पालकमंत्री मुश्रीफ साहेब यांच्या साक्षीने दादांनी आपल्याला शब्द दिला आणि 25 कोटी मंजूर करून ही इमारत आज आपल्याला वापरायला पोलिसांना मिळणार आहे. निश्चितपणाने या सर्व गोष्टीमुळे पोलिसांवरचा जो काही ताण आहे तो कमी होणार आहे आणि त्यांच्या कामामध्ये अजून सुधारणा होणार आहे. तसं पाहिलं तर मी वारंवार बैठका घेऊन सूचना करून पोलिसांच्या कारवाईमध्ये शेवटी पोलिसांचं पाठबळ इतर सगळं डिपार्टमेंटला असलं तर निश्चितपणाने त्यांना एक
आशा मिळते किंवा सुरक्षित वाटतं. तर पोलीस आपल्या बरोबर आहे. आपण कारवाई त्या ठिकाणी कुठल्याही अवैध गोष्टी चालू असल्या त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पोलिसांचं पाठबळ मिळतंय. परंतु जे काही आतापर्यंत सांगितलेले फारशी कारवाई त्याच्यामध्ये झालेली दिसत नाही. अजूनही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे गाडगेजी, आपण याच्यामध्ये जास्त लक्ष घालण्याची गरज आहे. कायदा सुव्यवस्था कुठल्याही अवैध धंद्यामुळे त्या ठिकाणी बिघडते आणि जे काय आपल्याला सांगायची आहे ती चुकीची माहिती काही सांगत जाऊ नका. माहिती बरोबर सांगण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. त्याच्यामुळे दिशाभूल त्या ठिकाणी लोकांची होते. त्याच्यामुळे ही काळजी आपण त्या ठिकाणी घ्यावी अशा प्रकारची सूचना माझी आहे. आपण ही जी काही इमारत आता लोकांना दिलेली आहे याचा वापर निश्चितपणाने सर्वजण योग्य करतील. त्याची स्वच्छता असेल ते सगळं ठेवतील आणि अशा अनेक गोष्टी आहेत ज्या माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब यांच्या काळामध्ये आणि मला सुद्धा त्या ठिकाणी आपले शासकीय इमारती करता आल्या. मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि आताच्या नवीन उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी असतील, कायम आपल्या कोपरगाव मतदारसंघामध्ये आपल्या जिल्ह्यासाठी चांगल्या पद्धतीने कामं कशी होतील यासाठी निधी उपलब्ध करून देतील, कामं त्या ठिकाणी मंजूर करतील याची खात्री मला आहे. त्यांचं मार्गदर्शन सहकार्य निश्चितपणे कायम मला लाभत राहील अशी अपेक्षा आहे. मी आपण सर्वजण या ठिकाणी या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. शेवटी एवढंच म्हणेन ही इमारत केवळ विटा आणि सिमेंटची रचना नाही तर ती आपल्या सुरक्षिततेची हमी आहे, नागरिकांचा विश्वास आहे, पोलीस दलाच्या कार्यक्षमतेचा नवा अध्याय आहे आणि आपण सर्वांनी मिळून कोपरगावची कायदा सुव्यवस्था अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करूया. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर ठिकाणी उभी राहिलेली पाहतोय याचं उद्घाटन होतोय आणि पोलिसांच्या हातात घराची चावी दिली जाते. हा अतिशय आनंदाचा आजचा हा क्षण आहे. सातत्याने पाठपुराव्याने आणि प्रयत्नाने शहरातील अनेक शासकीय इमारती उभ्या करता आल्या. त्याचा मनस्वी आनंद आणि पोलीस बांधवांच्या निवासस्थानाची इमारत 2014 ते 19 या आमदारकीच्या काळात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पोलीस स्टेशनमध्ये आले. काम आटोपून निघाले असता पोलीस बांधवाच्या महिलांनी त्यांच्या वसाहतीत येण्याचा आग्रह केला. त्यांच्या वसाहतीत गेल्यानंतर त्यांच्या आग्रहाखातर तिथं पोहोचल्यावर अतिशय वाईट अवस्था म्हणजे पत्रे गळत होते आणि सगळी दुरावस्था झालेली आणि म्हणून जनतेच्या संरक्षणाचं व्रत ज्यांनी घेतलं, रात्रंदिवस पोलीस बांधव आपल्यासाठी झटत असतात, कष्ट घेत असतात, त्यांची ही अवस्था पाहून, वेदनादायी चित्र बघून मी माननीय तत्कालीन मुख्यमंत्री त्यावेळी गृहमंत्री देवाभाऊ त्यांच्याकडे ही व्यथा मांडली आणि लगेचच पोलीस स्टेशनची इमारत, पोलीस बांधवांचे निवासस्थान यासाठी त्यांनी मान्यता दिली आणि 28 जानेवारी रोजी याची निर्मिती झाली. तेव्हापासून ह्या इमारती उभ्या होईपर्यंत देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्याचा आवर्जून उल्लेख मी का करत आहे की एका पोलीस स्टेशनवर हा भार होता. मग तत्कालीन गृहराज्यमंत्री रामभाऊ शिंदे हे होते आणि त्यावेळी त्यांनी कोपरगाव ग्रामीण आणि शहर असे 2 पोलीस स्टेशन वेगवेगळे निर्मिती केली. त्याही बद्दल त्यांचे मी मनपूर्वक या निमित्ताने आभार मानते. आणि या पोलीस स्टेशनच्या निर्मितीच्या वेळी उद्घाटन ज्यावेळी झालं 28 जानेवारी 2015 रोजी स्वर्गीय कोल्हे साहेब उद्घाटनाला उपस्थित होते. त्याचीही मला आज आवर्जून आठवण होते आहे. आणि इथे कार्यरत असलेले सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी बांधव निश्चितच आपल्या कर्तव्याशी ते प्रामाणिक राहत आहेत. आणि आज साहेब म्हणाले तसं या घरामध्ये पाडव्याच्या दिवशी नवीन घरामध्ये प्रवेश करून सगळे गुढ्या उभारतील असा हा आजचा आनंदाचा क्षण आहे. निश्चितच पालकमंत्र्यांचं वेळोवेळी सहकार्य लाभलं, त्यांचेही मनापासून आभार आणि पोलीस बांधवांना आजच्या दिवशी मनपूर्वक खूप शुभेच्छा, आपलं अभिनंदन करते. धन्यवाद. त्याची इमारत जी आहे ती जुनी होती. आपल्याला कल्पना आहे की ती इमारत अत्यंत अपुरी होती आणि लोकांना ती गैरसोयीची होती. या ठिकाणी प्रशस्त कोपरगाव शहर पोलीस स्टेशन जसं आहे तसंच तालुका पोलीस स्टेशन बनलेलं आहे. आणि या ठिकाणी काम करणारे जे आमचे पोलीस बांधव आहेत, भगिनी आहेत,
तर त्या इकडं तिकडं भाड्यानं राहत होत्या. त्यांना HRA जेवढा मिळत होता त्याच्यापेक्षा दुप्पट पैसे भाड्यानं त्यांना लागत होते. आणि काही आमच्या लोकांना तर शिर्डीमध्ये राहत होते. तर त्यांची व्यवस्था जी आहे त्या ठिकाणी म्हणजे जेवढी आवश्यकता आहे त्याच्यापेक्षाही जास्त पोलीस क्वार्टर्स या ठिकाणी बनलेले आहेत. 64 पोलीस क्वार्टर्स आहेत, ज्यामध्ये आमचे पोलीस अधिकारी आहेत त्यांची पण या ठिकाणी सोय होणार आहे. म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांना सगळ्यात जर महत्त्वाची कोणती गोष्ट असेल तर त्यांना जर चांगलं क्वार्टर असेल तर ते मग 12 तास काय 15 तास पण काम करायला तयार असतात. आणि मला असं वाटतं की आता परिपूर्ण म्हणजे कोपरगावमध्ये कोपरगाव शहर पोलीस ठाणे आणि कोपरगाव तालुका पोलीस ठाणे या दोन्ही पोलीस ठाण्यामध्ये जेवढी माणसं काम करतात, साधारणतः 70-75 लोक जे काम करतात, तर त्या सगळ्यांना एक चांगली व्यवस्था या ठिकाणी मिळणार आहे. या ठिकाणी मला म्हणजे अगदी विशेष करून या ठिकाणी मी नमूद करेन, आजच्या आपण म्हणजे नामदार साहेबांच्या हस्ते आपण उद्घाटन करतो आहोत आणि त्यांच्या प्रयत्नातून म्हणजे हा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव पाठवण्यात आला आणि त्या प्रस्तावाला मंजुरी असेल. आपल्याला कल्पना आहे की तिथं सुद्धा म्हणजे DG हाऊसिंगकडे सुद्धा शेकडो प्रस्ताव येतात आणि दरवर्षी काहीच प्रस्तावाला निधी मिळत असतो. परंतु नामदार साहेबांच्या प्रयत्नामुळं याला सुद्धा म्हणजे काय की प्रायोरिटी मिळाली, निधी मिळाला आणि वेळेमध्ये आपलं हे काम हे पूर्ण झालं. खरं तर एकदम जिल्ह्याच्या अगदी टोकाला असणारं हे पोलीस ठाणे, इथून पुढे नाशिक जिल्हा आणि संभाजीनगर जिल्हा सुरू होतो. या ठिकाणचे जे पोलीस ठाणे आणि पोलीस क्वार्टर्स आहेत हे महत्त्वाचे आहेत. मी नामदार साहेबांचे या म्हणजे पोलीस विभागाच्या वतीनं सर आपल्याला मी मनपूर्वक धन्यवाद देतो, आपण ज्या पद्धतीनं पाठपुरावा केला. दुसरं मी या ठिकाणी नमूद करेन की महाराष्ट्रामध्ये कुठं नाही इतकी पोलीस हाऊसिंगची कामं नगर जिल्ह्यामध्ये चालू आहेत. राहुरी पोलीस ठाण्याचं काम आता म्हणजे एक स्लॅब पडून अर्ध्यावरती आलेलं आहे. राहता पोलीस स्टेशनचं काम अर्ध्यावरती आलेलं आहे. नेवासा पोलीस स्टेशनचं काम अर्ध्यावरती आलेलं आहे. पाथर्डी पोलीस स्टेशन ठाणे तयार होऊन आता याच्यासाठी उद्घाटनासाठी तयार आहे. शिर्डी पोलीस स्टेशन यापूर्वीच तयार झालेलं आहे. आता जस्ट लेटेस्ट मागच्या 15 दिवसापूर्वी नामदार साहेबांच्या प्रयत्नामुळं संगमनेर शहर पोलीस ठाणे आणि त्या ठिकाणी 80 पोलीस क्वार्टर्सला सुद्धा मंजुरी मिळालेली आहे. तर मला असं वाटतं की नगर जिल्ह्यामध्ये जेवढी पण कामं या मोठ्या प्रमाणावरती सुरू आहेत तर मला वाटतं की सर आपल्या प्रयत्नामुळं हे एक सुरू आहे. आणि निश्चितच म्हणजे या ठिकाणी जिल्ह्यामध्ये क्राईम जास्त आहे, लोकांना ताण जास्त आहे, लोकांना अशा या संबंधामध्ये लोकांना जर राहण्याची सोय जर चांगली झाली तर मला असं वाटतं की निश्चित लोकांना जी सेवा आम्ही देऊ तर त्यामध्ये निश्चित भर पडणार आहे. या ठिकाणचे आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आशुतोष काळे साहेब आहेत, आमच्या स्नेहलता कोल्हेताई आहेत, या दोघांच्याही म्हणजे काय की प्रयत्नातून या सगळ्या या ठिकाणी गोष्टी घडत आहेत. दोघांनाही खूप खूप धन्यवाद या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी मी माझं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद.